My dear students, I welcome you to the video lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about eco-criticism part 5. The first wave, which began in the 1980s, defined nature as natural environment. पहिली वेव्ह जी सुरू झाली इकोक्रिटिझमची 1980च्या दशकात, तर त्यांनी निसर्गाचं वर्णन नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणून केलं. म्हणजे निसर्ग म्हणजे काय, तर नैसर्गिक पर्यावरण म्हणजेच आपल्या आसपासच्या सगळ्या सजीव निर्जीव वस्तू. इट फोकस्ड ऑन लिटररी नॉन फिक्शन, द रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन ह्युमन नेचर अँड विल्डरनेस इन ब्रिटिश अँड अमेरिकन लिटरेचर अँड आर्ग्यूड फॉर द प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ द नॅचरल एन्व्हायरमेंट फ्रॉम मरॉडिंग ह्युमन्स. तर यांनी या पहिल्या वेव्हनी कशावर फोकस केलं, नॅचरल एन्व्हायरमेंटवर. म्हणजे त्यांनी म्हटलं की हे साहित्यिक अकाल्पनिक आहे, म्हणजे साहित्यिक सत्यकथा ही इकोक्रिटिसिझम. म्हणजे पर्यावरण म्हणजे साहित्यिक आहे आणि ते सत्य आहे. यात मनुष्य सोडून सगळा निसर्ग आहे, मनुष्य सोडून त्यात जंगल आहे, रानटीपणा आहे, सगळे प्राणी आहे. आणि हे ब्रिटिश आणि अमेरिकन लिटरेचरमध्ये उद्धृत केलं गेलं होतं, माणूस सोडून. आणि त्यात त्यांनी असा प्रतिवाद मांडला होता की याचं संरक्षण केलं गेलं पाहिजे, याला राखीव करून ठेवलं पाहिजे. आणि नैसर्गिक पर्यावरण हे जे मरॉडिंग ह्युमन्स आहे, म्हणजे अतिशय क्रूर असे मनुष्य आहेत जे पूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास करतात, प्राण्यांना मारतात, त्यांच्यापासून या नॅचरल एन्व्हायरमेंटचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. इकोफेमिनिझम वॉज वन ऑफ द मोस्ट पॉलिटिकली एंगेज्ड सब मुवमेंट्स विद इन द फील्ड. आता यात फेमिनिझम होती. इकोफेमिनिझम म्हणजे पर्यावरणावर स्त्रियांनी लिहिलेलं जे लिखाण आहे, ही एक अतिशय राजकीय चळवळ होती. आणि या चळवळीची उपचळवळ होती. मुख्य चळवळ होती फर्स्ट वेव्ह नॅचरल एन्व्हायरमेंट, आणि त्याची उपचळवळ होती, त्याचा छोटासा भाग होती एक इकोफेमिनिझम, म्हणजे स्त्रियांनी लिहिलेलं पर्यावरणावरचं साहित्य. द सेकंड वेव्ह विच हॅपन्ड इन द मिड 1990s moved away from dichotomized discourses of nature writing to a more inclusive dialogue which included urban landscapes in addition to wilderness and rural scapes, multicultural voices and multiple genres. दुसरी वेव्ह जी 1990च्या मध्यात म्हणजे 1985 नंतर सुरू झाली, आणि यात काही संभाषणात्मक लेख लिहिण्यात आले जे निसर्गावर होते. आणि यात अजून संभाषणाचा समावेश करण्यात आला, ज्यात कशावर संभाषण केलं गेलं, कशावर संभाषण लिहिलं गेलं, तर शहरी निसर्गदृश्य. आणि त्यात त्यांनी अजून ॲड केलं की निसर्गदृश्य खेड्यात कसं असेल. पुन्हा अनेक संस्कृतीचं त्यांनी इथे व्हॉईस उद्धृत केला म्हणजे अनेक संस्कृतीचं इथे त्यांनी मतं मांडलीत. आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लिहिलं गेलं फक्त पर्यावरणावर. द पब्लिकेशन ऑफ बुक्स लाईक द एन्व्हायरमेंटल जस्टिस रीडर, पॉलिटिक्स, पोएटिक्स अँड पेडागॉजी 2002, एडिटेड बाय जॉनी ॲडम्सन, मे इव्हॅन्स अँड रॅशेल स्टेन, ॲलेड इकोक्रिटिसिझम विथ द कन्सर्न्स ऑफ एन्व्हायरमेंटल जस्टिस. आणि मग पुस्तक प्रकाशित झालं होतं एन्व्हायरमेंटल जस्टिस रीडर नावाचं, पॉलिटिक्स, पोएटिक्स अँड पेडागॉजी 2002 साली. हे जोनी ॲडम्सनने लिहिलं होतं आणि मे इव्हान्स आणि रॅचेल स्टीन या तिघांनी मिळून. आणि मग यांनी इकोक्रिटिसिझमला एन्व्हायरमेंटल जस्टिससोबत जोडलं त्यांनी. पर्यावरणाचा न्याय जो आहे तो संतुलित करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं. The third wave, which dates back approximately to the year 2000, is marked by a comparison tendency across national and ethnic cultures. आता तिसरी लाट जी आली इकोक्रिटिझमची, अंदाजे ही 2000 साली सुरू झाली. आणि यात तुलनात्मक प्रवृत्ती होती. म्हणजे राष्ट्रात आणि काही वांशिक संस्कृती होत्या, विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट वंशाच्या संस्कृती या राष्ट्रभरात पसरलेल्या होत्या. त्याचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. जोनी ॲडम्सन अँड स्कॉट स्लोविक इन द 2009 स्पेशल इश्यू ऑफ मिलियसचं लॉंग फॉर्म आहे मल्टी एथनिक लिटरेचर्स ऑफ द युनायटेड स्टेट्स, MELUS.
तर जॉनी ॲडम्स आणि स्कॉट स्लोविकनी 2009मध्ये एक स्पेशल इश्यू काढला या मासिकाचा, स्पीक ऑफ द थर्ड वेव्ह. त्यांनी तिसऱ्या वेव्हबद्दल इथे भाष्य केलं आहे. ॲज अ मोमेंट विच एक्सप्लोर्स ऑल फॅसेट्स ऑफ ह्युमन एक्सपिरियन्स फ्रॉम ॲन एन्व्हायरमेंटल व्ह्यू पॉईंट. आणि मग त्यांनी या चळवळीला काय नाव दिलं की मनुष्याच्या अनुभवाचे सर्व पैलू. कशाच्या दृष्टिकोनातून? तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मनुष्याला जे काही अनुभव आले त्या सर्व पैलूंचा उल्लेख केला त्यांनी या चळवळीत. अँड ॲज द इन्सर्जन्स ऑफ अ डायव्हर्सिटी ऑफ व्हॉइसेस कंट्रीब्युटिंग टू द अंडरस्टँडिंग ऑफ द ह्युमन रिलेशनशिप टू द प्लॅनेट. आणि मग की यात प्रत्येकाच्या मतात विविधता होती. विविधता असल्यामुळे मनुष्याचं जे नातं आहे पृथ्वीशी ते समजण्यास मदत झाली. जितकी जास्त मते तितका मनुष्याचं पृथ्वीशी असलेलं नातं समजण्यास मदत झाली. सगळ्यांनी आपापल्या लेखात त्याबद्दल लिहिलं होतं. इको क्रिटिसिझम ऑफ दिस पिरियड इज मार्क्ड बाय कन्सेप्ट सच ॲज इको कॉस्मोपॉलिटिनिझम दॅट रिव्हील द डायलेक्टिकल टेन्शन बिटवीन द लोकल अँड ग्लोबल सेन्स ऑफ प्लेस अँड निओ बायो रिजनलिझम ॲज एक्झेम्प्लिफाईड in Tom Lynch's Xerophilia 2008, a discussion of bioregional orientation through a systematic study of multicultural literature. आता इकोक्रिटिझम या काळात जो झाला, लिहिण्यात आला, त्यात अशा संकल्पना मांडल्या गेल्या की इको कॉस्मोपॉलिटिनिझम. कॉस्मोपॉलिटिनिझम म्हणजे महानगर, जसं मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. यात त्यांनी एक नैतिक तणाव दाखवलेला आहे की लोकल आणि ग्लोबल सेन्समध्ये. लोकल म्हणजे स्थानिक आणि ग्लोबल वैश्विक यात तणाव आला. लोकलला महत्त्व द्यायला शिकले होते, पण लोक हे विचार नव्हते करत की आपण लोकलच पाहिलं तर मग ग्लोबल कोण पाहणार. म्हणून मग सर्व विश्वाचा विचार करायला पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृती म्हटलंच आहे, सर्व विश्वची माझे घरं. तर त्या सर्व पर्यावरणाचा विचार होणे आवश्यक होते. मग यात हा कॉन्फ्लिक्ट दाखवला गेला कॉस्मोपॉलिटिनिझममध्ये. म्हणजे महानगरात लोक फसून होते, लोकल करायचं की ग्लोबल करायचं. आणि नवीन एक जैव प्रदेशवाद निर्माण झाला जो टॉम लिंचने झिरोफिलियात लिहिला 2008 साली. त्यात असं दाखवलं त्याने की जैव प्रदेश असतात काही, त्यांचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला विविध संस्कृतीच्या साहित्याचा अभ्यास करता येईल. म्हणजे काही जागी जसं महाराष्ट्रात वडाला महत्त्व आहे, संस्कृतीशी जोडल्या गेलं आहे. वटसावित्री म्हणजेच तिला आपण धागा बांधून तिची पूजा करतो, त्या वडाच्या झाडाची. म्हणजे आपोआपच वडाचं झाड तोडत नाही, देव समजलं जातं. हा बायोरिजनलिझम झाला. म्हणजे जीवशास्त्र जोडलं गेलं त्या प्रदेशाशी. म्हणजेच वट आपल्या महाराष्ट्र प्रदेशाशी अशा पद्धतीने जोडला गेला. Third wave eco-criticism has seen an explosive diversity of themes, approaches and epistemological positions regarding multiple gendered approaches like eco-masculinism and green queer theory, material ecofeminism, animality studies and posthumanism. आता तिसऱ्या वेव्हमध्ये इको-क्रिटिसिझममध्ये काय झालं की खूप स्फोट होईल इतक्या संकल्पना होत्या. म्हणजे इतक्या संकल्पना होत्या की त्याच्यावर लिखाण करणं प्रत्येकाने सुरू केलं. त्यांचे दृष्टिकोन त्यांनी लिहिले. पत्राद्वारे त्यांनी मल्टीजेंडर ॲप्रोच प्रकाशित केले. मल्टीजेंडर म्हणजे बहुलिंगी, म्हणजे स्त्री पुरुष सगळेच आले त्यात. इकोमस्क्युलिझम आला. इकोमस्क्युलिझम म्हणजे तिथे पुरुषांचंच वर्चस्व काही काळ निर्माण झालं होतं इको क्रिटिसिझमवर. मग त्यानुसार इको फेमिनिझम आला. ग्रीन क्विअर थेअरी आली, म्हणजे LGBTIQ+ यांची थेअरी आली. मग भौतिक स्त्रीवाद आला. स्त्रियांनी पर्यावरणावर लिहिलेलं तो उदयास आला, ती चळवळ उदयास आली. ॲनिमॅलिटी स्टडीज, भूतदयेवरचा अभ्यास आला. आणि पॉस्ट्ह्युमनिझम म्हणजे ज्याला आपण पोस्ट ह्युमनिझम पण म्हणू शकतो, की मनुष्य मेल्यावर त्याचं काय होतं, किंवा पुन्हा मानवतावादानंतर अजून काय असू शकतो. अध्यात्मवाद आहे, दैववाद आहे. या सर्व विषयांचा या थर्ड वेव्हमध्ये अभ्यास करण्यात आला, जेणेकरून इको क्रिटिसिझम बिकेम मोर प्रॉस्परस. दिस इज ऑल अबाउट इको क्रिटिसिझम पार्ट 5. थँक यू व्हेरी मच.